नाथांच्या माई सिंधुताई सपकाळ यांना आलेला हा सुंदर अनुभव बघून अंगावर काटा येईल. मित्रांनो, सिंधुताई सपकाळ यांचं आयुष्य म्हणजे केवळ संघर्षाची कहाणी नाहीये, तर माणूस म्हणून उंचावण्याचा, क्षमाशीलतेचा आणि ममतेचा जिवंत इतिहास आहे. हजारो अनाथांना माय देणारी ही स्त्री स्वतःच्या वेदनांवर मात करून इतकी विशाळ झाली की तिच्या पदरात अख्खं जग सामावून गेलं. आज आपण त्यांच्या एका भावनिक, अंतर्मुख करणाऱ्या भाषणातून उलगडलेली ही कथा सलगपणे वेगळ्या शब्दांत अनुभवणार आहोत. सिंधुताई सांगतात की आयुष्य कधीच सरळ रेषेत चालत नाही. कुणाच्या वाट्याला सुख येतं, कुणाच्या वाट्याला दुःख, पण दोन्हीतून माणसाला चालत राहण्याची ताकद स्वतःच शोधावी लागते. त्यांच्या आयुष्यात जे घडलं ते कोणालाही खचवून टाकेल असं होतं. संसाराच्या उंबरठ्यावरून हाकललं जाणं, कुठलाही आधार नसताना पदरात लहान बाळ असणं, समाजाकडून मिळणारी उपेक्षा आणि अपमान, हे सगळं त्यांनी भोगलं. तरीही त्यांच्या मनात कटुता कधीच स्थिर झाली नाही. उलट त्या म्हणतात की वाईटातूनही चांगलं जन्माला येऊ शकतं, फक्त चालत राहण्याची हिंमत आपल्या हातात असली पाहिजे. ते आपल्या भाषणात अत्यंत शांत पण ठाम आवाजात सांगतात की आयुष्यात त्यांनी सगळ्यात मोठं काम कोणतं केलं असेल तर ज्यांनी त्यांना दगड मारून हाकललं त्या पतीला त्यांनी मनापासून माफ केलं. ज्या आईने कठीण क्षणी साथ दिली नाही तिलाही त्यांनी माफ केलं. माफी देणं ही कमजोरी नसून ती माणसाच्या अंतःकरणातील सगळ्यात मोठी ताकद असते, हे त्यांच्या शब्दांतून सतत जाणवत राहतं. सूड, राग, द्वेष हे माणसाला आतून पोखरत जातात, पण क्षमा माणसाला हलकं करते, उंचावते, हे ते आपल्या आयुष्याने दाखवून देतात. काळाच्या ओघात परिस्थिती बदलली. ज्यांनी एकेकाळी तिला नाकारलं होतं त्याच लोकांनी पुढे तिचा सत्कार केला. त्या क्षणाबद्दल सिंधुताई सांगतात की जेव्हा त्यांचा सत्कार झाला तेव्हा त्यांच्या पतीच्या डोळ्यात पाणी होतं. तो क्षण पाहून त्यांच्या मनात क्षणभर समाधान आलं, पण लगेचच त्यांनी स्वतःलाच थांबवलं. त्या स्वतःशीच म्हणाल्या, सिंधुताई, चुकतीयस तू. त्यांनी तुला सोडलं नसतं तर तू आज इथपर्यंत पोहोचली असतीस का? त्या क्षणी त्यांना जाणवलं की अपमान, वेदना आणि एकटेपणा यांच्याच राखेतून त्यांच्या आयुष्याचं सोनं घडलेलं आहे. त्या पुढे म्हणतात की जर त्यांना त्यावेळी हाकललं नसतं तर आज हजारो अनाथांना आई मिळाली असती का? 4थीपर्यंत शिकलेली स्त्री 14 देशांत भाषणं देत फिरली असती का? शेकडो पुरस्कार, समाज मान्यता आणि अनाथांची माय ही ओळख मिळाली असती का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांच्या मनात एकाच वेळी उमटली आणि त्या क्षणी त्यांनी मनापासून क्षमा करण्याचा निर्णय घेतला. त्या क्षणाचं वर्णन करताना त्या सांगतात की त्या आपल्या पतीजवळ गेल्या, त्यांचा हात हातात घेतला, प्रेमाने कुरवाळलं. इतकी जिव्हाळ्याची वागणूक मिळाल्यावर त्यांच्या पतीच्या डोळ्यातलं दुःख अश्रूंनी बाहेर पडलं. तेव्हा सिंधुताई शांतपणे म्हणाल्या, तुम्ही मला हाकललत तेव्हा मी रडत होते. आज तुम्ही रडताय. कुणीच कुणाचं नसतं हो ना? तेव्हा माझ्या पातळाला गाठी होत्या, आज नाहीत. आज मात्र तुमच्या धोत्राला गाठी आहेत. हे शब्द ऐकून ते अजूनच ढसाढसा रडू लागले. त्या पुढे सांगतात की त्यांनी त्यांना रडू दिलं, आपल्या पदराने त्यांचं तोंड पुसलं आणि म्हणाल्या, तुम्ही मला सोडलत म्हणून माझ्याकडून हे सगळं घडलं. आता मला तुमच्या सेवेची संधी द्या. त्या क्षणापासून त्यांनी आपल्या पतीला नवरा म्हणून नाही तर लेकरू म्हणून स्वीकारलं. संस्थेत आणून त्या म्हणाल्या, तू आता नवरा नाहीस, माझं बाळ आहेस. इतर मुलांसारखीच त्यांची सेवा केली जाईल असं त्यांनी ठामपणे सांगितलं. इतकंच नाही तर त्या आश्रमातील मुलांना त्या म्हणायच्या, बेटा, हे माझं सगळ्यात खतरनाक बाळ आहे. यांनी मला सोडलं नसतं तर तुम्हाला आई मिळाली असती का? म्हणून आता तुम्हीच यांचे मायबाप व्हा. या वाक्यांत कुठलाही कटुभाव नाही, उलट कृतज्ञता आणि प्रचंड मोठं हृदय आहे. ज्यांनी दुःख दिलं त्यांनाही त्या आपल्या ममतेच्या छायेत घेऊन आल्या. सिंधुताई सांगतात की त्या जेव्हा जेव्हा आश्रमात जायच्या तेव्हा त्यांच्या पतीशी भेट व्हायची. ते काहीच बोलायचे नाहीत, फक्त एकटक डोळ्यात पाहत बसायचे. त्या नजरेत अपराधभाव, कृतज्ञता, पश्चात्ताप आणि मूक प्रेम सगळंच मिसळलेलं असायचं. त्या क्षणी शब्दांची गरजच उरत नसे. त्यांच्या आयुष्याचा आणखी एक प्रसंग ते आपल्या भाषणात सांगतात. त्या एकदा अमेरिकेला भाषणासाठी गेल्या होत्या. तिथे अनेक देश आपल्या देशाला माता म्हणून संबोधतात. हे पाहून त्यांना अभिमान वाटला. पण त्याचवेळी त्यांच्या मनात एक वेदनादायक प्रश्न उभा राहिला. ज्या देशात भारतमातेची पूजा होते त्या देशात अनाथ मुलांसाठी पदर पसरून मागावं लागावं, ही गोष्ट त्यांना अस्वस्थ करून गेली होती. तरीही त्या थांबल्या नाहीत. त्या जिथे भाषणासाठी जायच्या तिथे अनाथ मुलांच्या भवितव्यासाठी मदतीचं आवाहन करायच्या. त्यांच्या या प्रामाणिकपणाला प्रतिसाद मिळाला. अनेक लोकांनी मनापासून मदत केली. त्या मदतीतून पुढ्यात एक आश्रम उभा राहिला. आज त्या आश्रमात वाढलेली अनेक मुलं मोठ्या मोठ्या पदांवर आहेत. कोणी MBA आहे, कोणी BBA आहे, कोणी समाजात मानाचं स्थान मिळवून उभं आहे.
स्वतः 4थी शिकलेली असूनही आपल्या मुलांच्या शिक्षणात त्यांनी कधीच कसूर ठेवली नाही. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकं नाहीत, तर माणूस म्हणून घडणं आहे, ही शिकवण त्यांनी आपल्या कृतीतून दिली. सिंधुताई सांगतात की त्यांनी 14 दिवसाचं बाळही रस्त्यावरून उचलून आणलं आहे. त्या बाळाला आईचं उबदार स्पर्श, पोटभर अन्न, शिक्षण आणि मायेचा आधार दिला आहे. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक मूल त्यांच्यासाठी वेगळं नाही, सगळेच तिचे आहेत. रक्ताचं नातं नसतानाही त्या नात्यांमध्ये जी घट्टता आहे ती फार कमी ठिकाणी दिसते. या सगळ्या कथेतून एकच गोष्ट ठळकपणे समोर येते, ती म्हणजे परिस्थिती आपल्याला घडवत नाही, तर आपण परिस्थितीतून काय घडवतो हे महत्त्वाचं असतं. सिंधुताईंचं आयुष्य हे त्याचं सर्वोत्तम उदाहरण आहे. दुःख, अपमान, उपेक्षा या सगळ्यांना त्यांनी माणुसकी, माया आणि क्षमेने उत्तर दिलं. म्हणूनच त्या केवळ अनाथांची माय नाहीत, तर माणूस म्हणून कसं जगावं याचा जिवंत आदर्श आहेत.